गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन युनिट नंबर 3 याच्यावरला पुढचा पाठ बघणार आहे. खूप इम्पॉर्टंट येतो एक्झाम साठी. बेसिकली तुम्हाला मागच्या वेळेस मी जे क्लिअर करून दिलं मटेरियल. आता कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ कॉमन जे मी आता क्लिअर करणार. आता टायटल द्या, कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन ऑफ कॉमन फीचर. 100% येणारच जेवढे मी देतोय. सो 3 पेजेस बनवा, 3 कॉलम बनवा. टायटल, सब्जेक्ट आणि कन्व्हेन्शन. आवाज येतोय ना माझा? येस सर. ओके. मी परत एकदा रिपीट करतो. MSBT क्लास टेस्ट आपली 12 तारखेला आहे, MNWM ची. तर त्या पेपरला तुम्हाला याच्यातले या दोन्ही टेबल मधले जवळजवळ 4 मार्काला येणार आहे. आपला क्वेश्चन असा असेल, पहिला क्वेश्चन 4 मार्क्सला, बाकीचे 8 मार्क्सला आहे. खूप सोपा पेपर असणार आहे. तुम्ही फक्त तुमचे व्ह्यूज क्लिअर करत चला आणि परफेक्ट मार्क्स घेत चला. झालंय का लिहून टेबल? मला एक एक सांगायला. क्लिअर का? टायटल, सब्जेक्ट, कन्व्हेन्शन. बोर्डाला क्वेश्चन आला तरी असंच लिहायचं. सो पहिला आहे स्ट्रेटनरलिंग. आवाज येतोय ना माझा सगळ्यांना? हो सर. ओके. सो पहिला टाइप घ्या, स्ट्रेटनरलिंग. हा टेबल कॅपिटल मध्ये ड्रॉ करायचा आहे असाइनमेंट मध्ये. टेबल नंबर 2. मी सगळे टेबल टाकणार आहे आज. असाइनमेंट मध्ये कुठले कुठले यूज करायचे. स्ट्रेट नर्लिंग बघा इथे दिलेलं आहे. नर्लिंग म्हणजे काय माहिती का? कुठलाही जॉब सॉफ्ट असतो तो पकडायला जागा नसते, सटकून जातो हातात. मग ते सटकू नये म्हणून त्याला एक नर्लिंग टूलने त्याला ग्रिपिंग केलं जातं. दॅट इज युअर नर्लिंग. त्याचं सब्जेक्ट आणि कन्व्हेन्शन दोन्ही काढून घ्या. सेकंड डायमंड नर्लिंग. हे दोन्ही पण व्यवस्थित काढून घ्या. येतच आहे. झालं की मला सांगा. स्ट्रेट नर्लिंग, डायमंड नर्लिंग. टायटल काय द्यायचंय? 3 कॉलम. टायटल, सब्जेक्ट, कन्व्हेन्शन.
स्ट्रेट नर्लिंग, डायमंड नर्लिंग. झाले का? अरे झालं का? नाही सर. छोटस ड्रॉ करायचं फ्री हँडने. पटापट ड्रॉ करत चला. नेक्स्ट आहे स्क्वेअर ऑन शाफ्ट. बघा, शाफ्टला आपण ॲलन की यूज करतो बघा कधी कधी खोलण्यासाठी नट अँड बोल्टला. त्याच्यावरती स्क्वेअर होल असतं, साइड व्ह्यू दिलेला आहे बघायचं. स्क्वेअर ऑन शाफ्ट. नेक्स्ट पुढचं दुसरं डायग्राम, होल ऑन सर्क्युलर पिच. हे बघा, कन्व्हेन्शन आणि सब्जेक्ट. टायटल परत रिपीट करू तुम्ही, टायटल, सब्जेक्ट, कन्व्हेन्शन. नेक्स्ट, क्लिअर का? आपण फक्त कन्व्हेन्शन रिप्रेझेंटेशन बघतोय. याच्यात फक्त तुम्हाला नाव टाकायचं आणि फ्री हँड स्केचने विथ स्केल हे ड्रॉ करायचं. नेक्स्ट, बेरिंग 100% येणार. बेरिंग कसं शो करता हे लाईफ टाइम करता विचारतो तुम्हाला. लास्ट सिम्बॉल तो बेरिंगचा आहे, क्रॉस. सो बेरिंग कशासाठी होतं? टू ऍब्सॉर्ब द लोड अँड ट्रान्समिट द पॉवर. याच्यासाठी बेरिंग यूज होते. दॅट इज युअर बेरिंग. नेक्स्ट, एक्सटर्नल स्क्रू थ्रेड्स, इंटरनल स्क्रू थ्रेड्स. हे पण भरपूर वेळा विचारलं गेलं. कन्व्हेन्शन आहे, म्हणजे नेमकं त्याचा यूज काय होतो, ड्रॉइंग मध्ये कसं शो करतात याच्यासाठी याचा यूज होतो.
Next, screw thread assembly. Screw thread assembly. नेक्स्ट आहे, हा टेबल झाला का ड्रॉ करून सगळ्यांचा? झाला का? नाही सर, थोडं थोडं बाकी आहे. नंतर ड्रॉ केला तर सर स्क्रीनशॉट करून. स्क्रीनशॉट आता काढून ठेवतो, नंतर ड्रॉ करतो. मी टाकणार आहे ते पण टेबल ग्रुपला. आता फक्त बाय हँड ड्रॉ करा, म्हणजे प्रॅक्टिस होत जाईल फ्री हँड, म्हणून मी सांगतो ड्रॉ करा. ठीक आहे, सेम कन्सेप्ट पुढे. स्प्लाइन शाफ्ट एक्झामला येतोच आणि येणारच. स्प्लाइन शाफ्ट नंतर इंटरप्टेड व्ह्यूज. हे दोन्ही ड्रॉ करून घ्या आधी. स्प्लाइन शाफ्ट आणि इंटरप्टेड व्ह्यूज. झालं की मला. स्प्लाइन शाफ्ट गिअरबॉक्स मध्ये युज होतो. स्प्लाइन्स असतात त्याला, त्याच्यावरती शू पॅड ऍड असतं आणि गिअर पडतात. सो दॅट इज कन्व्हेन्शन आणि सब्जेक्ट. इंटरप्टेड व्ह्यूज म्हणजे काय, कटिंग प्लेन आणि लॉंग शाफ्ट आणि शॉर्ट शाफ्ट कसा दाखवतो बघा. हॉलो शाफ्ट आणि सॉलिड शाफ्ट आहे. त्याच जास्त अंतर असल्यावर ड्रॉइंग मध्ये कसं दाखवतो याचा अभ्यास केलेला आहे. नेक्स्ट आहे स्प्रिंग. सेमी इलिप्टिकल स्प्रिंग विथ लिप स्प्रिंग. सेमी इलिप्टिकल लिप स्प्रिंग बघा तिथे दिलेलं आहे डायग्राम आणि कन्व्हेन्शन. सेमी इलिप्टिकल लिप स्प्रिंग डायग्राम दिली, कन्व्हेन्शन दिलं. डायग्राम ड्रॉ करा या दोन्ही पण येता एक्झामला.
त्याच्यानंतर सिलेंड्रिकल स्प्रिंग, कॉम्प्रेशन स्प्रिंग, सिलेंड्रिकल टेन्शन स्प्रिंग. सिलेंड्रिकल कॉम्प्रेशन स्प्रिंग, सिलेंड्रिकल टेन्शन स्प्रिंग. स्प्रिंगचे दोन प्रकार असतात. शॉकअप मध्ये जी यूज होते शॉक ऑब्झर्वर, कॉम्प्रेस बघा दोन्ही आहे कॉन्टॅक्ट. त्याचं कन्व्हेन्शन बघा साइडला लाईन. सिलेंड्रिकल टेन्शन स्प्रिंग मध्ये एक आहे फक्त अटकवण्यासाठी. टेन्शन स्प्रिंग ही आपल्या स्टँडच्या स्प्रिंगला असते बघा, सायकल स्टँडला असते, गाडीच्या स्टँडला असते. ती बघा कशी डिनोट करतात. ते पटकन ड्रॉ करून घ्यायचं. नेक्स्ट टायटल द्या. एकच मिनिट.
हा टेबल खूप महत्वाचा आहे तुम्हाला. स्लॉटेड हेड सेम त्याच्यातच टायटल, प्रेझेंटेशन, प्रोजेक्शन आणि कन्व्हेन्शन असं टायटल आहे. टायटल परत रिपीट करतो, टायटल, प्रोजेक्शन आणि कन्व्हेन्शन. बोर्डाला या टेबल मधलं खूप जास्त येतं बघा. स्लॉटेड हेड अँड रॅडियल रिच. सिलेक्टेड शाफ्ट खूप इम्पॉर्टंट आहे. लेक्चर एंड झाल्यानंतर परत जॉईन करू नका. सगळ्यांना समजलं मी काय सांगितलं? स्प्लाइन शाफ्ट सेरेटेड शाफ्ट तुमच्या स्प्रॉकेट व्हील मध्ये बाईकचा यूज होतो. स्प्लाइन शाफ्ट हा गिअर बॉक्स मध्ये यूज होतो. हे दोन्ही पैकी एक येतोच. समजलंय का सगळ्यांना? नेक्स्ट आहे रॅचेट अँड पिनियन. लॉकिंग सिस्टीम साठी यूज होतो. बेरिंग बघितलं आपण. रॅचेट अँड पिनियन. त्याच्यानंतर स्ट्रेट नर्लिंग आणि डायमंड नर्लिंग हे सिम्बॉल काढायचे. मी पाठवतो तुम्हाला सगळं ग्रुपवर. रिपीटेड पार्ट्स, की आणि स्प्रॉकेट व्हील याच्यापैकी झालेलं आहे. हे दोन राहिले. रिपीटेड पार्ट्स आणि सॅडल की.
सो हा टेबल खूप महत्वाचा आहे. एकदा परत रिपीट करतो. स्लॉटेड हेड, रेडियल रिब्स, serrated shaft, spline shaft, ratchet and pinion. आतापर्यंत झालेले सगळे टेबल मी ग्रुप वरती टाकणार आहे. व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचे असाइनमेंट मध्ये. असाइनमेंट नंबर 3, कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. सगळ्यांनी आता एक्झिट करायचंय. थँक्यू. दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.